मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 5 टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला करायला फक्त 5 मिनिट वेळ लागणार आहे, पण त्या केल्यानंतर किंवा त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या गाडीची लाईफ चांगली राहील आणि तुम्हाला गाडीमध्ये येणारा प्रॉब्लेम अगोदरच समजेल। अशा बेसिक 5 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की या टिप्स तर खूप बेसिक आहेत, पण ज्यांनी पहिल्यांदा कार घेतली आहे, ज्यांना कारचा अनुभव नाहीये, अशा लोकांसाठी ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत। कारण ही जर का सवय तुम्ही तुमच्या डेली रूटीन मध्ये ठेवली तर तुमच्या गाडीची पूर्ण माहिती तुमच्याकडे राहील आणि तुमच्या गाडीमध्ये जो भविष्यात येणारा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला अगोदरच समजू शकेल। मित्रांनो, ह्या खूप बेसिक टिप्स आहेत। बरेच लोक म्हणतील, कमेंट करून सांगतील की ह्या खूपच बेसिक टिप्स आहेत असं तसं, पण ज्यांच्याकडे पहिली कार असेल, जे पहिल्यांदा कारचा अनुभव घेत आहेत, त्यांच्यासाठी ह्या टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत। नमस्कार मित्रांनो, मी आहे जय, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटो ज्ञान YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण अशा बेसिक 5 टिप्स पाहणार आहेत ज्यामुळे तुमच्या गाडीची काळजी तुम्ही स्वतः घेऊ शकाल आणि गाडीमध्ये भविष्यात येणारा प्रॉब्लेम तुम्ही अगोदरच ओळखू शकाल। कोणत्या आहेत त्या 5 टिप्स जाणून घेऊया। सर्वात पहिला पॉइंट आहे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी 2 ते 3 दिवसानंतर तुमच्या गाडीजवळ आल्यानंतर गाडीचा एक ओव्हरलुक घेतला पाहिजे। आता जर का तुम्ही डेली कम्यूट करत असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर याल, तुमच्या पार्किंग मध्ये जाल, त्यावेळी गाडीचा पूर्णपणे ओव्हरलुक तुम्ही घेतला पाहिजे की गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला डेंट वगैरे आलेला आहे दिसतोय का, किंवा गाडीचे टायर चेक करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। मित्रांनो, मान्य आहे आजकाल प्रत्येक गाडीमध्ये TPMS आपल्याला पाहायला मिळतं, पण मित्रांनो TPMS ही वेगळी गोष्ट आहे, कारण ते फक्त टायर प्रेशर सांगतं, पण गाडीचे टायर हे व्यवस्थित चालत आहे का, एखाद्या साईडला जास्त झिजत असेल आणि दुसऱ्या साईडला कमी झिजत असेल तर त्यावेळी आपण ओळखून घेतलं पाहिजे की आपली गाडीमध्ये व्हील बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे। अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो, हे फक्त तुम्हाला 1 मिनिट लागेल। एक गाडीचा तुम्ही जर का पूर्ण असा ओव्हरव्ह्यू जर का घेतला तर तुम्हाला फक्त 1 मिनिट लागेल, पण याच्यामुळे काय होईल, तुमच्या गाडीच्या टायरची हेल्थ तुमच्या कायम लक्षात राहील आणि गाडीच्या टायरमध्ये कोणत्याही प्रकारचा एखादा खिळा आहे का किंवा दगड अडकले असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तुम्ही प्रत्येक दगड काढत बसू नका, पण एखादा जर का मोठा दगड जर का गाडीच्या टायरमध्ये अडकला असेल तर तो काढला पाहिजे मित्रांनो। कारण काय, जर का तसाच दगड तो राहिला तर त्याच्यामुळे टायर लवकर खराब होऊ शकतात। त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, यामध्येच मी तो ऍड करतोय, तो म्हणजे आपले ब्रेक जे आहेत ना ते जास्त घासले जातात का हे बघितलं पाहिजे। जर का इथे आपण आपल्या स्टील व्हील वरती किंवा अलॉय व्हील वरती जर का जास्त कार्बन येत असेल तर ओळखून घ्यायचं की आपले ब्रेक शूज जास्त घासले जातात। तर त्यासाठी तुम्ही जवळच्या तुमच्या मेकॅनिकला दाखवू शकता। जास्त जर का कार्बन येत असेल तर, नॉर्मल येत असेल तर ते नॉर्मल आहे, कारण ज्यावेळी आपण ब्रेक अप्लाय करतो त्यावेळी ते घासलंच जात असतं आणि त्याच्यातून कार्बन क्रिएट होत असतो, तो व्हील वरती किंवा स्टील व्हील वरती येत असतो। पण जर का जास्त प्रमाणापेक्षा जास्त येत असेल तर तो मेकॅनिकला दाखवलं पाहिजे अगोदरच, म्हणजे जर का फ्युचरमध्ये जर का एखादा प्रॉब्लेम येणार असेल तो अगोदरच तुम्ही डिटेक्ट करू शकाल। त्यासोबत मित्रांनो, तुम्ही गाडीचा पूर्ण ओव्हरव्ह्यू घ्यायचा, प्रत्येक 4ही टायर हे तपासले पाहिजेत, यासोबत गाडीमध्ये कुठे डेंट आलेला आहे का वगैरे ह्या गोष्टी पाहणं। दुसरा पॉईंट असा आहे मित्रांनो, जर का आपली गाडी 2 ते 3 दिवस पार्किंग मध्ये उभी असेल तर ज्यावेळी तुम्ही गाडी स्टार्ट करणार आहे त्याच्या अगोदर बोनेटवरती 3-4 वेळा असं नॉक करा। याचं कारण असे मित्रांनो, जर का आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये एखादा उंदीर असेल, मांजराचं लहान पिल्लू असेल किंवा कोणताही पक्षी वगैरे असेल, हे येऊन बसत असतात, कारण गाडीच्या इंजिनच्या खाली बराचसा स्पेस असतो आणि त्याच्यातून एखादा उंदीर असेल किंवा मांजर असेल आतमध्ये आरामात येऊ शकतं। जर का आपण पाहिलं तर भरपूर असा स्पेस या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो। या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, बराचसा असा रिकामा स्पेस असतो आणि त्यामुळे उंदीर वगैरे आतमध्ये येऊ शकतो। यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, हा सगळ्यांसाठी लागू होतो। तुम्ही जर का 4 ते 5 दिवसातून जात असाल किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही गाडीचं बोनेट पूर्णपणे ओपन करून गाडीच्या इंजिनवरती कोणतंही ऑइल लीकचं किंवा कोणतेही कॉम्पोनंट तुम्हाला वेअर्ड अवस्थेत दिसतात का हे चेक केलं पाहिजे। किंवा कधी कधी काय होतं, आपण गाडी पार्किंग केलेली असते, त्या ठिकाणी उंदीर येतात, वायर कुरतडतात किंवा कोणता तरी एखादी पाईप कुरतडतात, त्याच्यामुळे होतं काय, लिकेज होऊ शकतं किंवा कोणतीही गोष्ट होऊ शकते। तर त्यासाठी मित्रांनो 10 ते 15 दिवसातून एकदा बोनेट ओपन करून पूर्ण गाडीचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे। बोनेटच्या आतमध्ये कोणताही प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे का किंवा कोणती वेगळी गोष्ट तुम्हाला दिसत आहे का, एखादी वायर कुरतडलेली किंवा एखादा पाईप कुरतडलेला, आणि ते तुम्हाला लगेच समजतं। त्याचं कारण असे मित्रांनो, त्याचं लिकेज कुठेतरी तुम्हाला दिसतं आणि जर का वायर कुरतडली असेल तर त्याचं इंडिकेशन तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये दिसत असतं। यासोबत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बोनेटच्या आतमधल्या ह्या गोष्टी ज्या आहेत, याला प्रत्येक गोष्टीचं काम काय आहे, त्याचं नाव काय आहे आणि ते कसं तपासावं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। मित्रांनो, हे 3 पॉईंट होते, ते गाडीच्या बाहेरून तुम्ही आउटर लुक घेऊ शकता गाडीचा, आणि आता गाडीच्या आतमध्ये बसल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे जाणून घेऊ। फक्त 2 पॉईंट आहेत आणि ते खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो। ज्यावेळी तुम्ही गाडीमध्ये बसाल
त्यावेळी काय करा, ज्यावेळी तुम्ही इग्निशन स्टार्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बरेचसे वॉर्निंग लाईट दिसतात. या संदर्भात मित्रांनो आपण एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे की कोणत्या वॉर्निंग लाईटचं काय मिनिंग आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आय बटन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की एकदा पहा तुम्ही. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही गाडी स्टार्ट करताना त्यावेळी यामध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये कोणत्याही प्रकारची एखादी वॉर्निंग लाईट येत असेल तर ते बघा अगोदर, आणि ती वॉर्निंग लाईट कशाची आहे हे समजून घ्या. आणि काही वेळी काय होतं, तुम्ही गाडी स्टार्ट केल्यानंतर ती लाईट दिसते, पण तुम्ही गाडी 100 ते 200 मीटर ड्राईव्ह केल्यानंतर ती लाईट दिसत नाही. त्यामुळं 100-200 मीटर ड्राईव्ह केल्यानंतर पण जर का ती लाईट शो होत असेल तर तुम्ही जवळच्या मेकॅनिकला दाखवा की या लाईटचा काय मिनिंग आहे आणि याच्यामुळे कोणता तरी प्रॉब्लेम गाडीमध्ये क्रिएट होऊ शकतो का. चौथ्या पॉईंट मध्ये मित्रांनो आणखीन एक पॉईंट महत्वाचा आहे, तो म्हणजे जो गाडीमध्ये आता तुमच्या समजा गाडीमध्ये तुम्ही डोअर पॅड मध्ये कॉईन ठेवला असेल किंवा एखादी रिकामी बॉटल ठेवली असेल किंवा सीट बेल्ट जे वाजतात, असं काही जरी आवाज येत असेल तर तो आवाज टाळण्याचा प्रयत्न करा. ते कॉईन असेल तर ते कॉईन कुठल्या तरी पॉकेटमध्ये ठेवा किंवा जिथे रबराइज्ड मटेरियल असेल त्या ठिकाणी ठेवा. आणि जी बॉटल असेल जर का ती पाण्याने भरलेली नसेल आणि रिकामी तुम्ही ठेवलेली असेल आणि ती आवाज करत असेल तर ती काढून टाका. याचं महत्वाचं कारण असेल मित्रांनो हे सांगण्यामागचं, जर का तुमच्या गाडीमध्ये असा आवाज येत राहिला तर गाडीमध्ये एखाद्या वेळी आवाज चेंज झाला किंवा दुसरा कोणता जर का आवाज गाडीमध्ये क्रिएट होत असेल तर तो तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही तो इग्नोर कराल की हा आवाज नेहमीच आहे म्हणून. त्यामुळे गाडीमध्ये अशा आवाज येणाऱ्या गोष्टी अजिबात ठेवू नका. तर मित्रांनो, हा होता चौथा पॉईंट. आता जाणून घेऊ आपण पाचवा पॉईंट काय आहे तो. पाचवा आणि सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी गाडीमध्ये फ्यूल भरता त्यानंतर तुमची गाडी किती किलोमीटर ड्राईव्ह होते त्या फ्यूलमध्ये. म्हणजे समजा तुम्ही जर का 1000 रुपयाचं फ्यूल भरलं आणि त्या फ्यूलमध्ये तुमची गाडी जर का 100 किलोमीटर जात असेल तर तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्ही ज्यावेळी फ्यूल भरता त्यावेळी ते नोट डाऊन करून ठेवा. एखाद्या वेळी जर का तुम्हाला असं वाटलं की गाडी आपली 1000 रुपयाच्या फ्यूलमध्येच 70 ते 80 किलोमीटर जात आहे आणि असं वारंवार घडत आहे, तर हे मित्रांनो संकेत काय असतात, ज्यावेळी गाडी फ्यूल जास्त कंझ्युम करते त्यावेळेस गाडीमध्ये कोणता तरी प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो, इंजिनमध्ये काहीतरी दिक्कत झालेली असते, त्यामुळेच गाडी जास्त फ्यूल कंझ्युम करत असते. तर मित्रांनो, हे होते ते 5 पॉईंट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, हे काही रॉकेट सायन्स नव्हतं, खूप बेसिक पॉईंट होते, पण हे खूप महत्वाचे आहेत. जे नवीन कार युजर आहेत, ज्यांना कार बद्दल जास्त माहिती नाहीये, त्यांच्यासाठी हे खूप चांगले आणि खूप महत्वाचे पॉईंट आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.